बोललेलं आहे ते म्हणजे बोलतात की नाना फार आमची चुकी चांगला झाली म्हणून. नाही, नाना फार चांगला माणूस आहे. नाना खरोखर चांगला आणि सच्चा माणूस आहे, पण नानाकडनं चुकी झाली. नानांनी प्रामाणिकपणे सांगितलं पाहिजे माझ्याशी, म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून का चुकी झाली, मी एक्सेप्ट करतो, याच्या पुढे नाही होणार ना. झाली तर झालीच बोलणार ना. बरोबर ना खरोखर झाली. नानांनी मला म्हणजे कसं आहे ते, आता मी युट्यूबच्या माध्यमातून मला काय त्यांचं नाव खराब नाही करायचं. बरोबर आहे. आज उद्या एकामेकाचे तोंड आपल्याला आयुष्यभर बघायचे. तर नाना चांगला माणूस आहे, खरोखर चांगला माणूस आहे. नानांनी ज्या गोष्टी तोंडातून घालवल्या त्या नानांना आज पण माहिती असेल का काय चुक्या झाल्यात नानांच्या. आणि नक्कीच गाडीने ते सर्जा आणि मथुर ही अपरिचित गाडी आहे, एकही शरत नाही हारले ना. घाटावरती पण एकदाच पलवला, तो पण 1 नंबर केला कडेनी. 2 फेरे, एक फेरा सेमीने कडेनी सेमी पास झाला होता, फायनलला कडेने सुद्धा 1 नंबर केला होता. पण त्यांना त्या गोष्टी अजूनपर्यंत समजल्या नसतील का मथुरचा आणि त्याचा झुका नक्की काय आहे. दादा बघा ना, कारण का मथुर आपला शिस्तीचा भाषा आणि तो वेगाचा भाषा, हे दोन्ही भाषा एकत्र आल्यावर ते लागते समीकरण जुलतो, पण ते त्यांना नाही झुलवता आलं, त्यांचं त्यांच्यावर राहील. बघा मित्रांनो, येणाऱ्या कालामध्ये आता बघा राहुल दादा पण एकदम स्वभाव तुम्ही बघू शकता, एकदम दिलदार मनाचा. मला काय, मी असा त्यांच्याबद्दल चांगला बोलतोय म्हणून त्यांच्यासोबत पळायची अशी बिलकुल इच्छा नाही माझी. नाही मित्रांनो, बघा आमची इच्छा आहे म्हणजे की बघा ही महाराष्ट्रातली जी जनता आहे ना, त्यांची इच्छा आहे त्यांना असं कधी वाटायला नको का राहुल पाटील आता आमच्याबद्दल चांगले गुण गातोय. माणूस चांगला आहे तर चांगला बोलणार, बरोबर. पण चुकी होत राहते, माणूस आहे, माणसाकडनं चुकी होत राहते. तर चला मित्रांनो, इथेच थांबू, बाकीची मुलाखत